शांती। आज आहे 5/10/2025 अव्यक्त बापदादांची अव्यक्त मुरली। रिवाइज डेट आहे 3/3/2007। मुरलीचे शीर्षक आहे परमात्मा संगतीमध्ये ज्ञानाचा गुलाल, गुण आणि शक्तींचा रंग लावणे हीच खरी होळी साजरी करणे आहे। आज बाप दादा आपल्या लकीएस्ट आणि होलीएस्ट मुलांशी होळी साजरी करण्यासाठी आले आहेत। दुनियावाले तर कोणताही उत्सव केवळ साजरा करतात, परंतु तुम्ही मुले फक्त साजरा करत नाही, साजरा करणे अर्थात बनणे। तर तुम्ही होली अर्थात पवित्र आत्मे बनला आहात। तुम्ही सर्व कोणते आत्मे आहात? होली अर्थात महान पवित्र आत्मे। दुनियावाले तर शरीराला स्थूल रंग लावून रंगतात, परंतु तुम्हा आत्म्यांनी आत्म्याला कोणत्या रंगाने रंगवले आहे? सर्वात चांगल्यात चांगला रंग कोणता आहे? अविनाशी रंग कोणता आहे? तुम्ही जाणता। तुम्ही सर्वांनी परमात्मा संघाचा रंग आत्म्याला लावला आहे, ज्यामुळे आत्मा पवित्रतेच्या रंगामध्ये रंगून गेली। हा परमात्मा संघाचा रंग किती महान आणि सहज आहे। त्यामुळे परमात्मा संगतीचे महत्त्व म्हणून आता अंतिम वेळी सुद्धा सत्संगाचे महत्त्व आहे। सत्संगाचा अर्थ आहे परमात्मा संगतीमध्ये राहणे, जो सर्वात सहज आणि उच्चते उच्च आहे। अशा संगतीमध्ये राहणे अवघड आहे का? आणि या संघाच्या रंगामध्ये राहिल्याने जसे परमात्मा उच्चते उच्च आहेत, तशी तुम्ही मुले देखील उच्चते उच्च पवित्र महान आत्मे पूज्य आत्मे बनला आहात। हा अविनाशी संघाचा रंग आवडतो ना? दुनियावाले किती प्रयत्न करतात, परम आत्म्याची संगत तर सोडाच, नुसती आठवण करण्यासाठी देखील किती मेहनत करतात। परंतु तुम्ही आत्म्यांनी बाबांना जाणले, अंतःकरणापासून म्हटले माझे बाबा। बाबांनी म्हटले माझी मुले, आणि रंग लागला। बाबांनी कोणता रंग लावला? ज्ञानाचा गुलाल लावला, गुणांचा रंग लावला, शक्तींचा रंग लावला। ज्या रंगाने तुम्ही तर देवता बनलात, परंतु आता कलियुगाच्या अंतापर्यंत देखील तुमच्या पवित्र मूर्त्या देव आत्म्यांच्या रूपामध्ये पूजल्या जातात। पवित्र आत्मे अनेक बनतात, महान आत्मे खूप बनतात, धर्म आत्मे बरेच बनतात, परंतु तुमची पवित्रता देव आत्म्यांच्या रूपामध्ये आत्मा देखील पवित्र बनते आणि आत्म्यासोबत शरीर देखील पवित्र बनते। इतकी श्रेष्ठ पवित्रता बनली कशी? केवळ संघाच्या रंगाने। तुम्ही सर्व अभिमानाने म्हणता। जर कोणी तुम्हा मुलांना विचारले परमात्मा कुठे राहतात? परमधाममध्ये तर आहेतच, परंतु आता संगमामध्ये परमात्मा तुमच्या सोबत कुठे राहतात? तुम्ही काय उत्तर द्याल? परमात्म्याला आता आम्हा पवित्र आत्म्यांचे दिल तख्तच चांगले वाटते, असे आहे ना? तुमच्या हृदयामध्ये बाबा राहतात आणि तुम्ही बाबांच्या हृदयामध्ये राहता। जे राहतात त्यांनी हात वर करा। राहता का? सर्वांनी हात वर केला। अच्छा, खूप छान। अभिमानाने म्हणता परमात्म्याला माझ्या हृदयाशिवाय इतर कुठे चांगले वाटत नाही, कारण कंबाईंड राहता ना? कंबाईंड राहता का? बरीच मुले कंबाईंड म्हणत असताना सुद्धा सदैव बाबांच्या कंपनीचा फायदा घेत नाहीत। कंपेनियन तर बनवले आहे, पक्के आहे ना? माझे बाबा म्हटले तर कंपेनियन तर बनवले आहे, परंतु सदैव कंपनीचा अर्थात सोबत असल्याचा अनुभव करणे यामध्ये अंतर पडते। यामध्ये बाप दादा बघतात, याचा फायदा घेणारे नंबरवार आहेत। कारण काय असते तुम्ही सगळे चांगल्या रीतीने जाणता। बाप दादांनी यापूर्वी सुद्धा सांगितले आहे, जर मनामध्ये रावणाची कोणतीही जुनी मालमत्ता जुन्या संस्काराच्या रूपामध्ये राहिली असेल, तर रावणाची वस्तू परक्याची वस्तू झाली ना? परक्याची वस्तू कधीही आपल्या जवळ ठेवली जात नाही, तिला फेकून दिले जाते। परंतु बाप दादांनी बघितले आहे, रूहरिहांमध्ये ऐकतात देखील की मुले काय म्हणतात, बाबा मी काय करू, माझे संस्कारच असे आहेत। हे काय तुमचे आहेत जे म्हणतात माझे संस्कार? असे म्हणणे राईट आहे
की माझे जुने संस्कार आहेत, माझी नेचर आहे, हे राईट आहे. राईट आहे का? जे समजतात राईट आहे त्यांनी हात वर करा. कोणीही हात वर करत नाही तर मग म्हणता कशासाठी? चुकून असे म्हणता का? जर मर्जीवा बनला आहात, तुमचे आता सरनेम अर्थात आडनाव काय आहे? जुन्या जन्माचे सरनेम आहे की बीकेचे सरनेम आहे? आपले सरनेम काय लिहिता? बीके की अमुक अमुक? जर मर्जीवा बनला आहात तर जुने संस्कार, माझे संस्कार कसे झाले? हे जुने तर परक्याचे संस्कार झाले, माझे तर नाही झाले ना. तर या होळीमध्ये काहीतरी जाळणार ना. होळीमध्ये जाळले देखील जाते आणि रंग सुद्धा लावला जातो. तर तुम्ही सगळे या होळीमध्ये काय जाळणार? माझे संस्कार. हे आपल्या ब्राह्मण डिक्शनरीमधून नष्ट करा. जीवन देखील एक डिक्शनरी आहे ना. तर आता कधीही स्वप्नामध्ये देखील असा विचार करू नका. संकल्पांची तर गोष्टच सोडा, परंतु जुन्या संस्कारांना माझे संस्कार मानणे असा स्वप्नामध्ये सुद्धा विचार करू नका. आता जे बाबांचे संस्कार तेच तुमचे संस्कार. तुम्ही सर्व म्हणता ना आमचे लक्ष आहे बाप समान बनणे. तर सर्वांनी आपल्या मनामध्ये दृढ संकल्पांची ही प्रतिज्ञा स्वतःशी केली का? चुकून सुद्धा माझे म्हणू नका. माझे माझे म्हणता ना, तर जे जुने संस्कार आहेत ते फायदा घेतात. जेव्हा माझे म्हणता ना, तर ते अजूनच चिटकून बसतात, निघतच नाहीत. बाप दादा सर्वांना कोणत्या रूपामध्ये पाहू इच्छितात? जाणता तर आहात आणि मानता सुद्धा. बाप दादा प्रत्येक मुलाला भ्रुकुटीचे तख्त नशीन, स्वराज्य अधिकारी राजा मुलगा, अधीन मुलगा नाही, राजा मुलगा, कंट्रोलिंग पॉवर, रुलिंग पॉवर, मास्टर सर्वशक्तिवान स्वरूपामध्ये पाहत आहेत. तुम्ही तुमचे कोणते रूप बघता? हेच ना, राज्य अधिकारी आहात ना, अधीन तर नाही आहात ना. अधीन आत्म्यांना तुम्ही सर्वजण अधिकारी बनविणारे आहात. आत्म्यांवर दयाळू बनून त्यांना अधीनपासून अधिकारी बनविणारे आहात. तर तुम्ही सर्व होळी साजरी करण्यासाठी आला आहात ना. बाप दादांना सुद्धा आनंद होत आहे की सगळे स्नेहाच्या विमानामधून पोहोचले. सर्वांपाशी विमान आहे ना. बाप दादांनी प्रत्येक ब्राह्मणाला जन्मताच मनाच्या विमानाची गिफ्ट दिली आहे. तर सर्वांकडे मनाचे विमान आहे. विमानामध्ये व्यवस्थित पेट्रोल आहे ना. पंख ठीक आहेत. स्टार्ट करण्याचा आधार ठीक आहे ना. चेक करता का? असे विमान जे तिन्ही लोकांमध्ये सेकंदामध्ये जाऊ शकते. जर हिम्मत आणि उमंग उत्साहाचे दोन्ही पंख योग्य पद्धतीने असतील तर एका सेकंदामध्ये स्टार्ट होऊ शकते. स्टार्ट करण्याची चावी कोणती आहे? माझे बाबा. माझे बाबा म्हणा तर मन जिथे पोचायला हवे तिथे पोचू शकते. दोन्ही पंख नीट असले पाहिजेत. कधीही हिम्मत सोडायची नाही. कशासाठी? बाप दादांचा वायदा आहे, वरदान आहे. तुमच्या हिमतीचे एक पाऊल आणि 1000 पावलांची मदत बाबांची. भले मग कितीही कठीण संस्कार असेल, कधीही हिम्मत सोडू नका. कारण काय आहे? सर्वशक्तिवान बाबा मदतगार आहेत आणि कंबाईंड आहेत, कायम उपस्थित आहेत. तुम्ही हिमतीने सर्वशक्तिवान कंबाईंड बाबांवर अधिकार ठेवा आणि दृढ राहा. होणारच आहे. बाबा माझे, मी बाबांची आहे. या हिमतीला कधी विसरू नका. तर काय होईल? जो आता कसे करू हा संकल्प येतो, तो कसे शब्द बदलून असे होईल. कसे करू, काय करू नाही, असे झालेलेच आहे. विचार करता, करत तर आहे, होईल, व्हायला तर हवे. बाबा मदत तर देतील. झालेलेच आहे. दृढ निश्चय बुद्धी असणाऱ्यांना मदत देण्यासाठी बाबा बांधील आहेत. फक्त रूप थोडेसे चेंज करता. बाबांवर हक्क दाखवता, परंतु रूप चेंज करता. बाबा तुम्ही मदत तर करणार ना. तुम्ही तर बांधील आहात ना. तर ना लावता निश्चय बुद्धी
निश्चित विजय झालेलाच आहे, कारण बाप दादांनी प्रत्येक मुलाला जन्मताच विजयाचा तिलक मस्तकावर लावला आहे. दृढतेला आपल्या तीव्र पुरुषार्थाची चावी बनवा. प्लॅन खूप छान बनवता. बाप दादा जेव्हा रूह रिहान अर्थात आत्मिक बातचीत ऐकतात, रूह रिहान खूप हिम्मतवाली करतात. प्लॅन देखील खूप पॉवरफुल बनवता, परंतु प्लॅनला जेव्हा प्रॅक्टिकलमध्ये करता तेव्हा प्लेन बुद्धी बनून करत नाही. त्यामध्ये थोडेसे करत तर आहे, व्हायला तर हवे असे स्वतःमध्ये निश्चयासोबत संकल्प नाहीत, परंतु वेस्ट संकल्प मिक्स करता. आता समयानुसार प्लेन बुद्धी बनून संकल्पाला साकार रूपामध्ये आणा. जरा देखील कमजोर संकल्प इमर्ज करू नका. लक्षात ठेवा की आता पहिल्यांदाच करत नाही आहात, अनेक वेळा केलेले फक्त आता रिपीट करत आहात. आठवा, कल्पकल्प किती वेळा विजयी बनला आहात. तुम्ही अनेक वेळा विजयी झाला आहात. अनेक कल्पापासून विजय तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. या अधिकाराने निश्चय बुद्धी बनून दृढतेची चावी लावा. विजय तुम्हा ब्राह्मण आत्म्यांशिवाय अजून कुठे जाईल. विजय तुम्हा ब्राह्मणांचा जन्मसिद्ध अधिकार आहे. गळ्यातील माळा आहे, नशा आहे ना. होईल की नाही होईल असे नको, झालेलेच आहे इतके निश्चय बुद्धी बनून प्रत्येक कार्य करा. विजय निश्चित आहेच असे निश्चय बुद्धी आत्मे हाच नशा ठेवा की विजय आहेच. आहे की नाही आहेच हाच नशा ठेवा. होतो, आहोत आणि असणार तर असे होली आहात ना. होलीयेस तर आहातच. तर ज्ञानाच्या गुलालाची होळी बाप दादांसोबत खेळलात. आता अजून काय खेळणार. बाप दादांनी बघितले की बहुतांशी सर्वांना उमंग उत्साह खूप छान येतो. असे करणार, तसे करणार, असे होईल. बाप दादा देखील खूप खुश होतात, परंतु असा उमंग उत्साह सदैव इमर्ज राहावा. कधी कधी तो मर्ज होतो, कधी इमर्ज होतो. मर्ज होऊ नये, इमर्जच राहावा, कारण सारे संगमयुगच तुमचा उत्सव आहे. ते तर कधी कधी उत्सव यासाठी साजरा करतात कारण खूप काळ टेन्शनमध्ये असतात ना. तर समजतात आता उत्साहामध्ये नाचू, गाऊ, खाऊ म्हणजे थोडा बदल होईल. परंतु तुम्हा लोकांकडे तर प्रत्येक सेकंदाला नाचणे आणि गाणे आहेच. तुम्ही सदैव मनामध्ये आनंदाने नाचत राहता ना की नाही. नाचता, आनंदाने नाचता येते ना. नाचता येते का. ज्यांना येते त्यांनी हात वर करा. नाचता येते, अच्छा येत असेल तर मुबारक असो. तर सदैव नाचत राहता की कधी कधी. बाप दादांनी या वर्षीचा होमवर्क दिला होता. या 2 शब्दांबद्दल कधीही विचार करू नका. सम टाइम आणि समथिंग. हा होमवर्क केला आहे का. का अजूनही सम टाइम आहेच. सम टाइम, समथिंग समाप्त. या नाचण्यामध्ये थकण्याचा तर काही प्रश्नच नाही. भले मग रेस्ट करत असाल किंवा काम करत असाल, नाही तर चालत असाल किंवा बसलेले असाल, खुशीचा डान्स तर करू शकताच. आणि बाबांच्या प्राप्तीचे गाणे देखील गाऊ शकता. गाणे देखील येते ना. हे गाणे तर सर्वांना येते. गाणे म्हणायला तर कोणाला येते, कोणाला येत नाही. परंतु बाबांच्या प्राप्तीचे, बाबांच्या गुणांचे गाणे तर सर्वांना येते ना. तर बस प्रत्येक दिवस उत्सव आहे, प्रत्येक क्षण उत्सव आहे. आणि सदैव नाचा आणि गात राहा. दुसरे कोणते काम तर दिलेलेच नाहीये. हीच 2 कामे आहेत ना. नाचा आणि गा. तर एन्जॉय करा. ओझे कशाला उचलता. एन्जॉय करा, नाचा, गा, बस. अच्छा, होळी तर साजरी केली ना. आता रंगांची होळी सुद्धा साजरी करणार ना. अच्छा, भक्त लोक तुम्हालाच तर कॉपी करणार ना. तुम्ही भगवंतासोबत होळी खेळता तर भक्त सुद्धा कोणत्या ना कोणत्या तुम्हा देवतांसोबत होळी खेळत राहतात. अच्छा, आज बऱ्याच मुलांची ईमेल देखील आली आहेत, पत्रे सुद्धा आली आहेत, फोन देखील आले आहेत. जी काही साधने आहेत त्यांच्याद्वारे होळीची मुबारक पाठवली आहे. बाप दादांपाशी जर जेव्हा संकल्प करताना तेव्हाच पोहोचते.
परंतु चोहो बाजूची मुले विशेष आठवण करतात आणि केली आहे. बाप दादा सुद्धा प्रत्येक मुलाला पद्मापदम आशीर्वाद आणि पदमगुणा हृदयापासूनची प्रेमपूर्वक आठवण रिटर्नमध्ये प्रत्येकाला नावासहित विशिष्टासहित देत आहेत. जेव्हा संदेशी जाते ना, तर प्रत्येकजण आपापल्या तर्फे आठवण देतात. ज्यांनी दिलेली जरी नसली ना, तरीही बापदादांपाशी पोहोचली आहे. हीच तर परमात्मा प्रेमाची विशेषता आहे. हा प्रत्येक दिवस किती सुंदर आहे. भले मग गावामध्ये असाल किंवा खूप मोठ्या मोठ्या शहरांमध्ये आहात, गावांमध्ये राहणाऱ्यांची सुद्धा आठवण साधन नसतानाही बाबांपाशी पोहोचते. कारण बाबांकडे स्पिरिच्युअल साधने तर खूप आहेत ना. अच्छा, आजकालच्या जमान्यामध्ये डॉक्टर्स म्हणतात औषधे सोडा, एक्सरसाइज करा. तर बापदादा सुद्धा म्हणत आहेत की युद्ध करणे सोडा, मेहनत करणे सोडा. साऱ्या दिवसभरामध्ये 5-5 मिनिटे मनाची एक्सरसाइज करा. 1 मिनिटामध्ये निराकारी, 1 मिनिटामध्ये आकारी, 1 मिनिटामध्ये सर्व ठिकाणचे सेवाधारी. संपूर्ण दिवसभरामध्ये ही मनाची 5 मिनिटांची एक्सरसाइज वेगवेगळ्या वेळी करा. तर सदैव निरोगी राहाल, मेहनतीपासून वाचाल. होऊ शकते ना? मधुबनवाले होऊ शकते. मधुबन आहे फाउंडेशन. मधुबनचे व्हायब्रेशन चोहो बाजूला इच्छा नसली तरी पोहोचते. मधुबनमध्ये कोणतीही गोष्ट झाली ना, तर साऱ्या भारतामध्ये जागोजागी लगेच दुसऱ्या दिवशी पोहोचते. मधुबनमध्ये अशी काही साधने लावलेली आहेत. कोणतीही गोष्ट लपून राहत नाही. चांगली सुद्धा तर पुरुषार्थाची देखील. तर मधुबन जे करते ते व्हायब्रेशन आपोआप आणि सहज पसरेल. पहिले मधुबन निवासींनी वेस्ट थॉट्स स्टॉप करावेत. होऊ शकते हे? होऊ शकते का? हे समोर पुढे बसले आहेत ना. मधुबन निवासी हात वर करा. तर मधुबन निवासी आपसामध्ये असा कोणता प्लॅन बनवा ज्यामुळे वेस्ट संकल्प बंद होतील. बाप दादा असे म्हणत नाहीत की संकल्पच बंद करा. वेस्ट संकल्प फिनिश. फायदा तर काहीच नाही, उलटा त्रासच होतो. हे होऊ शकते? जे मधुबन निवासी समजतात, आपसात मीटिंग करून हे करू, त्यांनी हात वर करा. करणार? करायचे असेल तर उंच हात वर करा. दोन्ही हात वर करा. मुबारक असो. बाप दादा अंतकरणातून आशीर्वाद देत आहेत, मुबारक देत आहेत. हिम्मत आहे मधुबनवाल्यांमध्ये. जे पाहिजे ते करू शकतात, करून देखील घेऊ शकतात, करून देखील घेऊ शकतात. मधुबनच्या बहिणी सुद्धा आहेत. बहिणींनी हात वर करा. पूर्ण हात वर करा. मीटिंग करा. दादी तुम्ही मीटिंग घ्या. पहा सगळे हात वर करत आहेत. आता हात वर केल्याची लाज ठेवा. अच्छा, ब्रह्मा बाबांनी अखेरीला जे वरदान दिले, निराकारी, निर्विकारी, निरंकारी, हे ब्रह्मा बाबांचे लास्ट वरदान. एक खूप मोठी सौगात मुलांप्रती राहिली. तर काय आता लगेच सेकंदामध्ये ब्रह्मा बाबांची सौगात मनाने स्वीकार करू शकता? दृढ संकल्प करू शकता की बाबांच्या सौगातला सदैव प्रॅक्टिकल लाईफमध्ये अर्थात कायम प्रत्यक्ष जीवनामध्ये आणायचे आहे. कारण आदी देवनी दिलेली सौगात कमी नाही आहे. ब्रह्मा ग्रेट ग्रेट ग्रँडफादर आहेत, त्यांची सौगात कमी नाही आहे. तर आपल्या पुरुषार्थाप्रमाणे संकल्प करा की आजच्या दिवशी होली अर्थात जे होऊन गेले, होली होऊन गेले, परंतु आतापासून सौगातीला वारंवार इमर्ज करून ब्रह्मा बाबांना सेवेचे रिटर्न द्याल. पहा ब्रह्मा बाबांनी शेवटच्या दिवसापर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत सेवा केली. ही ब्रह्मा बाबांची मुलांवरील प्रेमाची, सेवेवरील प्रेमाची निशाणी आहे. तर ब्रह्मा बाबांना रिटर्न देणे अर्थात दिलेल्या सौगातीला वारंवार जीवनामध्ये रिवाइज करून प्रॅक्टिकलमध्ये आणणे. तर सर्वांनी आपल्या मनामध्ये ब्रह्मा बाबांच्या स्नेहाच्या रिटर्नमध्ये संकल्प दृढ करा. हे आहे ब्रह्मा बाबांच्या स्नेहाच्या सौगातीचे रिटर्न. अच्छा, चोहो बाजूच्या लकीएस्ट, होलिएस्ट,
मुलांना सदैव दृढ संकल्पाची चावी प्रॅक्टिकलमध्ये आणणाऱ्या हिम्मतवान मुलांना सदैव आपल्या मनाला विविध प्रकारच्या सेवेमध्ये बिझी ठेवणाऱ्या, प्रत्येक पावलाला पद्मांची कमाई जमा करणाऱ्या मुलांना सदैव दररोज उत्साहामध्ये राहणाऱ्या, प्रत्येक दिवसाला उत्सव समजून साजरा करणाऱ्या सदैव खुशनसीब मुलांना बाप-दादांची प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते. आजचे वरदान आहे, लव आणि लवलीन स्थितीच्या अनुभवाद्वारे सर्व काही विसरणारे सदैव देही अभिमानी भव. लव आणि लवलीन स्थितीच्या अनुभवाद्वारे सर्व काही विसरणारे सदैव देही अभिमानी भव. स्पष्टीकरण आहे, कर्मामध्ये, वाणीमध्ये, संपर्कामध्ये, नात्यामध्ये प्रेम आणि स्मृती व स्थितीमध्ये लवलीन होऊन राहा, तर सर्व काही विसरून देही अभिमानी बनाल. प्रेमच बाबांच्या समीप संबंधांमध्ये घेऊन येते, सर्वस्व त्यागी बनवते. या प्रेमाच्या विशेषतेमुळे किंवा लवलीन स्थितीमध्ये राहिल्याने सर्व आत्म्यांचे भाग्य आणि भाग्याला जागृत करू शकता. हे प्रेमच भाग्याच्या लॉकची चावी आहे. ही मास्टर की अर्थात चावी आहे. याने कोणत्याही दुर्भाग्यशाली आत्म्याला भाग्यशाली बनवू शकता. स्लोगन आहे, स्वतःच्या परिवर्तनाची वेळ निश्चित करा, तर विश्व परिवर्तन स्वतः होईल. स्वतःच्या परिवर्तनाची वेळ निश्चित करा, तर विश्व परिवर्तन स्वतः होईल. अव्यक्त इशारे. स्वयंप्रती आणि सर्वांप्रती मनसाद्वारे योगाच्या शक्तींचा प्रयोग करा. मनसा शक्तीचे दर्पण आहे बोल आणि कर्म. भले अज्ञानी आत्मे, भले ज्ञानी आत्मे, दोघांच्याही संबंध संपर्कामध्ये येताना बोल आणि कर्म शुभ भावना, शुभकामना वाले असावेत. ज्यांची मनसा शक्तिशाली अथवा शुभ आहे, त्यांची वाचा आणि कर्मणा स्वतःच शक्तिशाली शुद्ध होईल, शुभ भावनावाली होईल. मनसा शक्तिशाली अर्थात आठवणीची शक्ती श्रेष्ठ असेल, शक्तिशाली असेल, सहज योगी असतील. अच्छा. ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉडलीवूड चॅनलला.